मित्रांनो नमस्कार. महत्वाची बातमी शिवसेनेच्या संदर्भातील उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाने मात्र मातोश्रीवरती सगळ्यात मोठा जल्लोष. तर उद्धव ठाकरेंनी घेतला सगळ्यात मोठा निर्णय. शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता. तर भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत महाराष्ट्राचं रचलंय नवीन अध्याय. नवीन राजकीय अध्यायाला सुरुवात करत उद्धव ठाकरेंनी आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा नवीन डाव खेळल्यामुळे शिंदे सेनेत मात्र खळबळ उडाली आहे. एकाच डावात तीन पक्षी गारद करण्याचा उद्धव ठाकरेंनी जो किमया साधली आहे ती किमया मात्र महाराष्ट्रामध्ये प्रचंड आता अतिशय मोठ्या फॉर्म वरती आहे. नेमकं काय घडलंय, उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये कोणता घेतलाय मोठा निर्णय, मित्रांनो तो आता आपण जाणून घेऊया. झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना मोठं यश जरी मिळालं नसलं तरी मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अतिशय चांगलं आणि प्रचंड मोठं यश मिळालं. मुंबईत भारतीय जनता पार्टीची सत्ता, महाराष्ट्रावरती सत्ता, पैसा अमाप संपत्ती हे सगळं करून देखील भाजपला एवढं मोठं यश मुंबईत मिळालं नाही. एकनाथ शिंदेची जर शिवसेना कुठेच दिसली नाही. शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंकडून जवळ 50 नगरसेवक घेऊन गेली, मात्र 29 नगरसेवक निवडून आले. ज्यांना ज्यांना एकनाथ शिंदेनी फोडलं होतं ते सगळे नगरसेवक मात्र पराभूत झालेत. हा शिंदे सेनेचा सगळ्यात मोठा पराभव मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर आता मात्र महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी अंतिम डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. या डावाकडे सध्या संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं असतानाच भारतीय जनता पार्टी देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आता वाचवणार का, हा मोठा प्रश्न पडलाय. मित्रांनो दुसरीकडे भाजपच्या विरोधामध्ये जात VSR कंपनीचं एकही विमान वापरायचं नाही असं एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी ठरवल्यानंतर मात्र भाजप मात्र एकटी पडलेली दिसते. कारण की अजित पवारांचा एकही नेता, शिंदेचा एकही नेता हे विमान वापरत नाही, परंतु भाजपचे नेते मात्र विमान वापरत आहेत. या सगळ्या घडामोडीवरून भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत मात्र वितुष्ट निर्माण होत झाला असतानाच आता मात्र उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाने शिंदे सेनेत मात्र खळबळ उडाली आहे. मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची केस पेंडिंग आहे. त्या केसवरती निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो. हा निकाल येण्याच्या अगोदर उद्धव ठाकरे यांचा मात्र हा निर्णय शिंदे सेनेसाठी दायक ठरू शकतो. मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. महानगरपालिका, नगरपालिका ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे मात्र कुठेच प्रचाराला फिरले नाहीत. प्रचाराला न जाता देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जरी उमेदवार निवडून आले नसले तर देखील उद्धव ठाकरेंच्या मतामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा फरक पडला नसल्याची ही धक्कादायक माहिती समोर आली असून उद्धव ठाकरेंना मानणारा शिवसैनिक, उद्धव ठाकरेंना मानणारे नेते, सामान्य जनता अजूनही आहे तशीच महाराष्ट्रामध्ये आहे. कारण की ठाकरेंचा रुदबा, ठाकरेंचा ठाकरी बाणा आणि मराठी माणसांविषयी असलेलं ठाकरेंचं प्रेम मात्र कमी करता आलं नाही. त्यामुळे सामान्य मराठी माणसांनी आज देखील उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा जो प्रयत्न केलाय तो मात्र 100% यशस्वी होतोय. कारण की महाराष्ट्रातला गरीब सामान्य कुटुंबातील शेतकरी असेल किंवा सामान्य शिवसैनिक असेल, आजही उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला मात्र तयार नाही. ठाकरेंचं महाराष्ट्रावरती खूप मोठे उपकार आहेत. ठाकरेंमुळेच मराठी माणूस मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यात टिकलाय असं सामान्य माणसांना वाटतंय. मात्र एकनाथ शिंदेनी मात्र भाजप सोबत जाऊन मराठी माणसाला वाईट टाकण्याचा प्रयत्न केलाय असं सामान्य मराठी माणसांना वाटतंय. कारण की भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये ज्या प्रकारचं राजकारण करते त्याला पाठिंबा देत एकनाथ शिंदेनी मात्र उद्धव ठाकरेंच्या जवळ न जाता भाजपच्या जवळ जाणं पसंत केल्यामुळे एकनाथ शिंदेना मात्र आता बरेच लोक जरी मानत नसले तर देखील सामान्य शिवसैनिक तर उद्धव ठाकरे यांच्या खूप जवळ गेलाय. मात्र एकनाथ शिंदेच्या जवळ शिवसैनिक नाहीत, नेते मात्र आहेत. मित्रांनो परंतु उद्धव ठाकरेंनी आगामी 1 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करत राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेनेची पुन्हा एकदा नवीन संघटन बांधणी करण्याचा निर्णय घेतलाय. जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती आणि शहर पातळीवरती संपूर्ण शिवसेनेची नवीन बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आता सरसावल्याचं दिसतंय. या सगळ्या कारणांमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा टॉप वरती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या या शिवसेना पुनर्बांधणी निर्णयामुळे महाराष्ट्रात मात्र शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण सुरू झालंय. ही मात्र सगळ्यात मोठी आनंदाची बातमी सामान्य शिवसैनिकांसाठी आलेलं
दिसती आहे. धन्यवाद.